रोजच्या त्याच पालेभाज्या किंवा डाळी खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर मग तव्यावरची पिठलं का नाही ट्राय करत. तव्यावरची पिठलं जेवढं दिसायला छान दिसते तेवढंच खायला खूप छान अशी लागते. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपल्याला इथं तव्यावरती तेल घालायचं आहे. तेल थोडं जास्त घाला म्हणजे पिठलं अगदी चवदार असं होईल. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये आपण भरपूर 2 ते 3 कांदे कट करून घाला आणि चवीप्रमाणे हिरवी मिरची घाला. हिरवी मिरची नसेल तर जाडं तिखट घाला. जाडं तिखट घातल्यामुळे सुद्धा या बेसनाची छान अशी चव वाढते. आता यामध्ये घालायचं आहे तुम्हाला कढीपत्ता. आता हे सर्व व्यवस्थित असं तळून घ्या म्हणजे परतून घ्या. हे छान असं खरपूस तळलं की मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन. तर बेसन घालत असताना इथे मी एका वाटीमध्ये बेसन घेणार आहे. तर हे हरभरा डाळीचं पीठ आहे, म्हणजेच आपण त्याला बेसन असं म्हणतो. तर हे पीठ घ्या, भरपूर असं पीठ घ्या, कारण तव्यावरच्या पिठल्यामध्ये बेसन भरपूर असं लागते. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हळद पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं एकत्रित होईल आणि मिठाचा चवदारपणा हा बेसनामध्ये छान असा आला जाईल. आता यामध्ये पाणी घालून एकत्रित केल्यानंतर आपल्याला छान पातळ अशी याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. तर मग आता हे पाणी घातलेलं बेसन आता ह्या फोडणीमध्ये एकत्रित करून घ्यायचं आहे. छान एकत्रित केल्यानंतर आता तुम्हाला यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट कमी गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे हे बेसन कच्चं राहणार नाही आणि हे पिठलं खायला खूप छान असं लागते. तर मग हे तव्यावरचं पिठलं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा फिरायला जाताना किंवा डब्यामध्ये घेऊनही जाऊ शकता, टिफिनमध्येही देऊ शकता किंवा मुलांनाही करून घालू शकता. खायला खूप छान लागते, दिसायलाही छान आणि खायला एकदम छान असं हे पिठलं आहे. तर ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. तर मग कसं वाटलं तव्यावरचं चमचमीत आणि चवदार असं हे पिठलं? आवडलं असेलच तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.